तर माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या वक्तव्याने एक नवा वाद पेटलाय। हिमालयामध्ये संत महात्मे खूप आहेत, पण त्यांचं काय करायचं, मला काही उपयोग आहे का सांगा, असं वक्तव्य भुजबळांनी केलं। आणि आपल्या देशात सगळी विद्या आपल्या जवळ ठेवली, पुढच्यांना शिकवली नाही म्हणून त्रास झाला, असं भुजबळ म्हणाले। काय पण शिकलेली माणसं आमच्या काय कधी कधी काय शिकले की स्वतःपुरतंच ठेवतात। आपल्या देशामध्ये हा प्रकार खूप झाला, तो आयुर्वेदाच्या बाबतीत झाला, तो अनेक गोष्टींच्या बाबतीत झाला की सगळे विद्या आपल्यापुरती ठेवली, पुढच्यांना शिकवलीच नाही, म्हणून त्याचा ऱ्हास व्हायला लागला। संत महात्मे तिकडे खूप आहेत हिमालयामध्ये, काय करायचं त्यांचं मला तुम्ही सांगा, हो त्यांचा काय उपयोग, मला काय उपयोग ते सांगा। एका कार्यक्रमादरम्यान छगन भुजबळ यांचं हे वक्तव्य, त्यामुळे एक वाद पेटलाय। हिमालयामध्ये संत महात्मे खूप आहेत, पण त्यांचं करायचं काय, मला काही उपयोग आहे का सांगा, असं वक्तव्य जे भुजबळांनी केलं त्यावरनं वाद उठलाय। आपल्या देशात सगळी विद्या आपल्याजवळ ठेवली आणि पुढच्यांना शिकवलीच नाही म्हणून ऱ्हास झाला, असं छगन भुजबळ यांचं एका कार्यक्रमादरम्यान वक्तव्य, आणि त्यामुळे नव्या वादाची ठिणगी पडली आहे। तर भुजबळांच्या या वक्तव्याचा भाजपच्या तुषार भोसलेंकडून जोरदार समाचार घेण्यात आला। समाजात राहून कार्य करतात, तर काही साधू संत हिमालयात जाऊन तपश्चर्या साधना करतात, ती सुद्धा समाजाच्या कल्याणासाठी। पण भुजबळांसारखे समाजाच्या जीवावर स्वतःचे घर भरत नाहीत किंवा समाजाचा उपयोग स्वतःच्या मुलाला आणि पुतण्याला आमदार खासदार करण्यासाठी करत नाही। अहो भुजबळ, तुमच्या पक्षाने तुम्हालाच हिमालयात पाठवण्याची व्यवस्था केली आहे, त्याच्याकडे नीट बघा।